नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 17 ऑगस्टच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता आपल्याला फक्त 10 सबस्क्रायबरची बाकी आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इकडे पाहतो की राघव आता उमाला म्हणत असतो की आई, मी आता आप्पांचं बोलणं ऐकलेलं आहे आणि मी आज तुला सांगतो की माझ्यामुळे किंवा आमच्या तिघांमुळे आप्पांना कधीच त्रास होणार नाही। आप्पांची इच्छा आहे ना की आमचं लग्न वाजत गाजत व्हावं, तर तसंच होईल। तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि काळजी करू नको, आम्ही पळून जाऊन लग्न कधीच करणार नाही। आता ज्यावेळेस राघव हे बोलत असतो त्यावेळेस उमा त्याच्याकडे खूपच प्रेमाने पाहत असते, तिचे डोळे अगदी भरून आलेले असतात। तर राघव म्हणत असतो की जसं आप्पांना वाटतंय ना तसंच होईल, स्पेशली माझ्याकडून मी तुला सांगतो, जसं आप्पांच्या मनामध्ये आहे ना तसंच मी वागणार आहे। मी कधीच पळून जाऊन लग्न करणार नाही किंवा प्रेमविवाह सुद्धा करणार नाही। आप्पा म्हणतील ना त्या मुलीबरोबर मी लग्न करेल, ते ज्या मुलीबरोबर म्हणतील तिच्या बरोबरच मी संसार करेल। आता तुला विश्वास बसत नसेल तर मी तुला वचन देतो, असं म्हणून आता राघव उमाचा हात घेतो आणि तिच्या हातावरती हात ठेवून म्हणत असतो की तुम्ही दोघं जे म्हणचाल ना तेच मी करेल, माझ्यामुळे तुमच्या दोघांना कधीच त्रास होणार नाही, हे मी आज तुला वचन देतो आई। आता ज्या वेळेस राघवने उमाला वचन दिलेलं असतं त्यावेळेस उमाला खूप छान वाटत असतं आणि मग ती राघवला म्हणत असते की मला माहिती होतं राघव, तूच नेहमी असं सगळ्यांच्या आधी पुढाकार घेतो आणि मी उगाच म्हणत नाही की तू माझं शेंडफळ आहे। आता उमा सुद्धा त्याच्या हातामध्ये हात देते आणि म्हणत असते की मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि खरंच तू ना एक खूप चांगला मुलगा आहे, हे आज तू सिद्ध करून दाखवलेलं आहे, असं म्हणून आता ती त्याचे खूप सारे लाड करत असते। तर आता राघव म्हणत असतो की आई, अगं हे संस्कार तुमचेच आहे, तू आणि आप्पाने आमच्यावरती खूप छान संस्कार केलेले आहेत ग, आणि तुमच्या दोघांना मी कधीच दुखावणार नाही, हा माझा शब्द आहे, असं म्हणून दोघेही आता इथे खूप खुश झालेले असतात। दुसरीकडे आपण पाहतो की आता आईसाहेब आता त्यांच्या गॅलरीतून इकडे उमाच्या घराकडे पाहत असतात आणि आता त्यांना आवाज येत असतात हसण्याचे। इकडे आता खेळ चालू असतात, मस्ती धिंगाणा सगळं काही चालू असतं, ते आता वरून आईसाहेब पाहत असतात आणि त्यांना हे सगळं पाहून खूपच कौतुक वाटत असतं। त्या खूप प्रेमाने पाहत असतात आणि मग मनामध्ये म्हणत असतात की खरंच माझ्या उमेने घर लय भारी ठेवलेलं आहे, हसत खेळत समाधाने त्यांचं घर आहे, तिला जसं आवडतं ना तसंच तिचं घर आहे, तिनेच ह्या घरासाठी खूप कष्ट केलेले आहेत आणि आता तिच्यामुळे हे घर हसत खेळत आहे। आणि असं वाटत आहे की शिवनाथने पण आता सुनेला माफ केलेलं दिसतंय आणि स्वीकारलेलं सुद्धा दिसते, त्याच्यामुळेच हे घर असं हसते। आता ती खूप कौतुकाने मनामध्ये उमाचं, शिवनाथचं आणि घरातील सगळ्यांचंच कौतुक करत असते आणि ते सगळं काही पाहत असते। तेवढ्यातच तिकडून आता छाया येते आणि म्हणत असते की आई, तुम्ही इथे आहात वे, किती शोधत होते मी तुम्हाला, चला बरं जेवणाची वेळ झालेली आहे, ताटं वाढायला घेतलेली आहे, चला जेवण करायला। तर मग आई साहेब म्हणत असतात की अगं हो हो येते जेवायला, पण आधी पुढे तर बघ काय चाललेलं आहे, समोर बघ काय चाललेलं आहे। त्यावेळेस छाया म्हणते की काय चाललंय, आणि बघते तर तिथे आता सगळे खेळ खेळतायत ते तिला दिसतं आणि मग छाया म्हणत असते की अगं बाई, खेळ खेळतायत वे, भारी भारी, मस्त आहे, चांगले चांगले, बरं झालं तिकडूच्यांनी म्हणजे सुनबाईला स्वीकारलेलं दिसते, त्याच्यामुळेच असे हसण्या खिदळण्याचे आवाज येत आहेत। आणि मग तिचं लक्ष आता तिकडे वृंदाकडे जातं, मग म्हणत असते की काय वाई, ती वृंदाच आहे ना, थोरली लेक आली वाटतं ती पण इथे या कार्यक्रमासाठी। मग आई साहेब म्हणतात की होय, तर ती पण आलेली आहे आनंदामध्ये सामील होण्यासाठी। मग इकडे छाया म्हणते की बरे बरे, असं सहकुटुंब सहपरिवार एकत्र असला की किती चांगलं वाटतं ना, बघितलं का आता सगळे एकत्र आलेले आहेत आणि छान खेळ खेळत आहेत, खरंच खूप छान वाटतं बाई असं बघितलं की। पण आई, वंश म्हणजे उमावंश आणि शिवनाथ भाऊ कुठे दिसत नाहीयेत, त्यांनी अजून नाही वाटतं स्वीकारलेलं सुनेला, कारण ते आलेलेच दिसत नाहीयेत खेळण्यासाठी। मग आता आई साहेब सुद्धा आता थोड्याशा दुःखी होतात आणि त्यांना पण असं वाटतं की खरंच इथे ते दोघेही आलेले नाहीयेत। तर छाया म्हणते की बरं ते सगळं जाऊ द्या, आता ते खेळतायत ना, चला जेवणाची वेळ झालेली आहे, आपण जाऊया जेवण करण्यासाठी, नाहीतर पद्मावंश वर यायला बसल्यात आणि मग आपण असं बघतोय त्यांना दिसलं की मग झालं वाटच लागली, त्याच्यामुळे चला चला असं म्हणून आता छाया आणि आई साहेब आता जेवणासाठी खाली जातात। तर इकडे आपण पाहतो की आता रात्र झालेली असते, तरी सुद्धा मंदा मावशीचे खेळ चालूच असतात, एका पाठोपाठ एक खेळ आता त्या दोघांना ती सांगत असते। तर इकडे श्रीधर म्हणतो की अगं आजे, अजून किती खेळ राहिलेला आहे तुझे, कंटाळा आला ग मला,
त्यावेळेस आता मंदा मावशी म्हणत असते की अजून 4 खेळ आहेत माझे आणि चला चला उरका उरका, प्रियंका ओळख कशामध्ये आहे सुपारी ते लवकर ओळख. मग आता लगेचच तिकडून सगळेजण येतात, म्हणजे राघव, वेदा, बंटी मामा ते सगळे आलेले असतात आणि म्हणत असतात की चला चला आता तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर मंदा मावशी म्हणत असते की थांब एवढा तरी खेळ होऊ दे. मग लगेच श्रीधर म्हणतो की ओळख बाई कशामध्ये सुपारी आहे ते. मग आता प्रियंका ओळखते, तर तो म्हणतो की हा जिंकली जिंकली तू जिंकली आणि आता मला लय वैताग आलाय, बाद झाले हे सगळे खेळ. तर मंदा मावशी म्हणत असते की हा बाद झाले. मग आता हे सगळेजण म्हणत असतात की चला आता तुमच्यासाठी सरप्राईज आहे. त्यावेळेस श्रीधर आणि प्रियंका म्हणत असतात की आता कसलं सरप्राईज आहे, नको आम्हाला काही सरप्राईज, आम्हाला कंटाळा आलेला आहे. तर ते म्हणतात की नाही नाही, आम्ही एवढी तयारी केलेली आहे आणि ती थोडीशी अशी वाया जाऊ देणार आहे, चला चला असं म्हणून आता ते सगळेजण एकमेकांचे डोळे बंद करतात, म्हणजे एकमेकांचे म्हणजे श्रीधर आणि प्रियंकाचे डोळे बंद करून त्यांना आता आतमध्ये घेऊन चाललेले असतात. तर प्रियंका म्हणत असते की अगं वेदा काय सरप्राईज आहे सांग तरी. तर वेदा म्हणते की वहिनी चल ना, गेल्यावरती कळेल ना, असं म्हणून आता ते त्यांना घेऊन येतात आणि मग डोळे उघडायला सांगतात. तर ते दोघे जण म्हणतात की काय आहे सरप्राईज. तर आता पुढे पाहतात तर त्यांची बेडरूम एकदम छान सजवलेली असते, बेड छान फुलांनी सजवलेला असतो, कॅन्डल लाईट डिनरची तयारी केलेली असते, सगळं एकदम मस्त केलेलं असतं. आता त्यांचं सगळं छान डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. आता ते पाहून प्रियंका खूपच खुश होते आणि म्हणत असते की वाव किती छान आहे, खरंच हे सरप्राईज ना मला खूप आवडलेलं आहे, खूप म्हणजे ना खूपच आवडलेलं आहे. आता मग ती वेदा म्हणते की थँक्यू. तर इकडे श्रीधर म्हणतो की एक मिनिट, हे सरप्राईज तुला आवडलेलं आहे म्हणजे ते सरप्राईज नव्हतं का आवडलं. त्यावेळेस इकडे वेदा म्हणते की काय गं वहिनी, ते मी डेकोरेशन केलं होतं, सगळं मी केलं होतं, तुला नाही आवडलं का. तर बंटी मामा म्हणत असतो की काय तू एकटीने केलं होतं का, मी पण तुला मदत करू लागितली होती, असं काय म्हणतीये मी केलं होतं. तर राघव पण म्हणतो की हा काय एकटीच क्रेडिट घेते का, ते मी पण करू लागितलं होतं, आपण तिघांनी मिळून केलं होतं, कळलं का, काही तू एकटीने नव्हतं केलं, खुशाल म्हणतेय की मी केलं होतं. तर वेदा म्हणते की हा तेच ते, म्हणजे आपण तिघांनी मिळून केलं होतं आणि काय गं वहिनी ते तुला नाही आवडलं का. त्यावेळेस इकडे प्रियंका म्हणत असते की तसं नाही, मला ते पण खूप आवडलेलं आणि हे पण खूप आवडलेलं आहे असं म्हणायचं आहे. तर राघव म्हणतो की हा वहिनीला असं म्हणायचं आहे की ते पण छान होतं पण हे जरा जास्त छान आहे. काय गं वहिनी तुला असंच म्हणायचं होतं ना. तर प्रियंका म्हणत असते की हो हो मला तसंच म्हणायचं होतं. तेवढ्यातच तिकडून वृंदा येते आणि म्हणत असते की चला आता काय करायचं आहे. तर इकडे बंटी मामा म्हणत असतो की आता मधुचंद्र, आता ज्या वेळेस तो असं म्हणतो त्यावेळेस इकडे श्री तर खुश होतो पण प्रियंकाला काही कळत नाही, म्हणून ती म्हणत असते की म्हणजे काय. तर मग लगेच बंटी मामा म्हणत असतो की श्रीधर समजव आता तुझ्या बायकोला म्हणजे काय ते. तर लगेचच तो म्हणतो की हो हो समजावतो, चला आता तुम्ही जा आम्ही जातो आतमध्ये, असं म्हणून आता ते दोघे चाललेले असतात. तर लगेचच वृंदा आतमध्ये जाते आणि हात दरवाजाला लावून म्हणत असते की नाही नाही तुम्ही आतमध्ये यायचं नाही. तर श्रीधर म्हणतो की का का आम्ही का आतमध्ये यायचं नाही. त्यावेळेस ती म्हणत असते की आधी ना मला पैसे द्यायचे आणि एक कडक उखाणा घ्यायचा, मगच मी तुम्हाला आतमध्ये येऊ देणार आहे आणि ते पण मला 5,000 रुपये पाहिजे आहेत. किती 5,000 रुपये. तर इकडे श्रीधर म्हणतो की काय 5,000 रुपये एवढे. तर ती म्हणते की हो 5,000 रुपये पाहिजे, गृहप्रवेशाच्या वेळेस मी होती काही ते नव्हते ना, त्याच्यामुळे मला 5,000 रुपयेच पाहिजे आहेत. तर राघव म्हणतो की ताई अगं असं काय करते, जाऊ दे ना त्यांना आतमध्ये, त्यांच्याकडे ना पैसे नाही आहेत तर तो नंतर देईल, जाऊ दे त्याला आत्ता. तर ती म्हणते की नाही नाही पैसे दिल्याशिवाय मी सोडणार नाही. तर बंटी मामा राघवच्या कानामध्ये म्हणत असतो की हिचा काय संबंध आहे पैसे मागण्याचा, डेकोरेशन आपण केलंय ना, मग पैसे आपल्याला मिळायला पाहिजेत, ही का मागत आहे. तर राघव बंटी मामाला म्हणत असतो की अरे आता हिच्या वागण्याने असं वाटतंय की सकाळी डोकं गरम झालं होतं ना, ते आता डोकं थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे जाऊ दे तिला पैसे दिले तरी चालतील, असं म्हणून आता ते दोघे जण मोठमोठ्यानेच हसायला लागतात. आता ते हसत असतात तर ते वृंदा पाहते आणि म्हणत असते की तुम्ही दोघं का हसताय, मला हसताय का, लवकर बोला कोणाला हसताय. त्यावेळेस आता बंटी मामा आणि राघव आता दचकतात आणि म्हणत असतात की नाही नाही तुला का हसेल आम्ही, तुला अजिबात हसत नाही, आम्ही तर या श्रीधरवरती हसतोय कारण याच्याकडे पैसे नाही आहेत ना देण्यासाठी. तर वृंदा म्हणते की मला काही माहिती नाहीये, लवकर पैसे काढायचे कळलं ना, आणि मी दुसऱ्या कोणाकडूनही पैसे घेणार नाही, श्रीधर मला तुझ्याकडूनच पैसे पाहिजे आहेत. मग राघव आता थोडासा पुढे येतो आणि म्हणत असतो की अगं ताई असं काय करते, त्याच्याकडे
माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी देतो ना, माझ्याकडे आहेत पैसे. तर ती म्हणते की का, मी तुझ्याकडून का पैसे घ्यायचे, मला अजिबात तुझ्याकडून पैसे नको आहेत, मी काही तुझ्याकडून पैसे घेणार नाही. ह्याने लग्न केलंय ना, मग ह्यानेच मला पैसे द्यायचे, ते पण 5,000 रुपये द्यायचे आणि एक खणखणीत उखाणा घ्यायचा, तेव्हाच मी यांना आतमध्ये सोडणार आहे, नाहीतर मी आतमध्ये सोडणारच नाही. आता वृंदा पण हट्ट धरूनच बसलेली असते. त्यावेळेस राघव म्हणतो की आता हिचं काय करायचं, ही काही ऐकणार नाही, त्याच्यामुळे आता काहीतरी आयडिया करायलाच पाहिजे, ह्या श्रीधरकडूनच आता ही पैसे घेऊन राहणार. तर वृंदा म्हणते की अरे काय तुम्ही सगळेजण तोंड बघत बसलाय माझं, द्या ना पैसे, तुम्हाला आतमध्ये जायचं नाहीये का, आणि श्रीधर मला तुझ्याकडूनच पैसे पाहिजे आहेत. तर श्री म्हणतो की ताई तुला माझ्याकडूनच पैसे पाहिजे आहेत ना, तर मीच पैसे देतो, तू काही काळजी करू नको, मीच बाई तुला पैसे देतो. तर ती म्हणते की हो हो तूच पैसे दे, आणि किती द्यायच्यात ते माहितीये ना, 5,000 रुपये पाहिजेत. किती, 5,000 रुपये, आणि तुझ्या बायकोला खणखणीत उखाणा सुद्धा घ्यायला लावायचा. तर तो म्हणतो की हो हो. असं म्हणून आता तो बंटी मामाला हात करत असतो पाठीमागून आणि म्हणत असतो की पैसे दे. मग बंटी मामा त्याच्या खिशातून पैसे काढतो आणि मोजतो, तर त्याच्याकडे थोडेच पैसे असतात, 5,000 रुपये नसतात. मग जेवढे आहेत ना तेवढेच आता तो मोजून श्रीधरच्या हातामध्ये देतो. आता हे वृंदाला न दिसता हे दोघेजण हे सगळं करत असतात. आता बंटी मामाकडून तो पैसे घेतो, तर आता कमीच असतात. मग राघवला ते समजतं. मग लगेचच राघव आता वृंदाला तिकडे बघायला सांगतो, तिकडे बघ काय आहे, असं म्हणून आता तो त्याचं पाकिट काढून आता श्रीधरच्या हातामध्ये देतो आणि मग ताईला पुन्हा इकडे बघायला लावतो. मग श्रीधर आता त्यामधले 5,000 रुपये काढतो आणि वृंदाला म्हणत असतो की हे घे ताई 5,000, आणि हे माझ्याकडचेच आहेत, माझ्या स्वतःच्या कष्टाचे आहेत, हे घे. मग आता वृंदा खुश होते आणि लगेचच त्याच्या हातातून 5,000 रुपये घेते. तर आता श्रीधर म्हणतो की चल आता तरी आमची वाट सोड, आता आम्ही जाऊ का आतमध्ये. त्यावेळेस वृंदा म्हणते की हा आता तू 5,000 रुपये दिलेत ना, तर तू जा, तू एकटाच जायचं. तर इकडे श्रीधर म्हणतो की काय, मी एकटाच जायचं, आणि प्रियंका. त्यावेळेस ती म्हणते की नाही, तिने कुठे अजून उखाणा घेतलेला आहे, ती जेव्हा उखाणा घेईल ना तेव्हाच तिला मी आतमध्ये सोडणार आहे. तर इकडे प्रियंका म्हणत असते की मला उखाणा येत नाहीये, खरंच मला उखाणाच येत नाहीये. आता ती वृंदाला समजावून सांगत असते, तर वृंदा म्हणते की मला काय ते ऐकायचं नाहीये, तू खणखणीत उखाणा घ्यायचा, तेव्हाच मी तुला आतमध्ये सोडणार आहे, नाहीतर मी आतमध्ये सोडणारच नाही. आता वृंदा पण हट्ट धरून बसलेली असते. आता प्रियंकाला काही उखाणाच येत नसतो, त्याच्यामुळे आता तिला काय करावं तेच कळत नाही. तर राघव म्हणतो की वहिनी अहो कशाला टेन्शन घेताय, घ्या ना एक मस्तपैकी उखाणा, नक्कीच येईल तुम्हाला, बघा तरी प्रयत्न करून काहीतरी सुचवा. तर इकडे श्रीधर पण म्हणत असतो की हा अगं तुम्हाला सकाळी नव्हता का सांगितला, तो उखाणा घे की. आता प्रियंकाला कळत नाही कोणता ते, तर तिकडून आता राघव स्वतःच लिहून आणतो उखाणा एक, आणि तो प्रियंकाला पाठीमागून दाखवत असतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की श्रीधर रावांचं नाव घेते, त्यांना हाय वृंदा वंशाची साथ, दिले ना यांनी पैसे, घ्या आता आम्हाला आत, असं आता त्या उखाण्यामध्ये लिहिलेलं असतं राघवने. आणि ते वाचूनच आता इकडे प्रियंका म्हणत असते. तर आता इकडे वृंदाला असं वाटत असतं की ती तिकडे बघते, म्हणजे तिकडेच नेमकं काहीतरी आहे, म्हणून आता ती पाहते. तर राघव लगेचच तो पेपर पाठीमागे लपवतो. मग आता सगळेजण म्हणत असतात की वा वा वा, मस्त, खूप छान उखाणा घेतलेला आहे, खरंच खूप छान उखाणा घेतलेला आहे, आता तरी आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, असं आता प्रियंका आणि श्रीधर म्हणत असतात. त्यावेळेस वृंदा म्हणत असते की तसं तुला छान जमतंय उखाणा घ्यायला, मस्त घेतलेला आहे. मग लगेचच राघव सुद्धा तिकडून पळत येतो आणि मुद्दाम आता म्हणत असतो की वा वहिनी वा, एक नंबर उखाणा घेतलेला आहे, ताईला आणि मला ना खूप आवडलेला आहे. आता तो ओव्हर ॲक्टिंगच करत असतो. त्यावेळेस आता हे सगळे म्हणतात की हो हो छान घेतलेला आहे, आता आम्ही आतमध्ये जाऊ का. तर आता ती म्हणते की हा जावा आता आतमध्ये. आता ती आतमध्ये चाललेले असतात, तेवढ्यातच तिकडून आता मंदा मावशी आवाज देते आणि म्हणत असते की कुठे चाललाय आतमध्ये, थांबा. मग सगळेजण आता मंदा मावशीकडे बघत असतात. मग आता मंदा मावशी पुढे येते आणि म्हणत असते की काय रे, सिनेमात काही बघता की नाही. अरे सिनेमात कसं असतं, छान दूध घेऊन येते नवरी, बदाम काजू टाकलेलं छान पौष्टिक दूध असतं, ते घेऊन आतमध्ये जायचं असतं ना, असेच निघालायत काय तुम्ही, पिक्चर बघत नाही. मग प्रियंकाला मंदा मावशी असं म्हटल्यामुळे खूपच हसायला येतं. आता ती जोरजोराने हसत असते. त्यावेळेस वृंदा तिला म्हणत असते की हसते काय, असं बोलल्यावरती हसायचं नसतं, लाजायचं असतं, नवीन नवरी आहे ना, लाजायला शिक की, जरा लाजत जा की. त्यावेळेस मंदा मावशी म्हणत असते की बाई, लाजायचं बिजायचं काही नाही, लाजत बिजत बसू नको, आम्हाला लगेचच नातवंड पाहिजे, त्याच्यामुळे अजिबात हसत बसू नको. तर इकडे प्रियंका म्हणते की अहो आजी असं काय बोलताय तुम्ही, लगेचच कसं. आता ती खरंच ते लाजायला लागते. तर इकडे मंदा मावशीने आता ग्लास आणलेला असतो दुधाचा, ती प्रियंकाच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते की जा बाई जा, आता तुम्ही दोघं आतमध्ये जा, आम्ही जातो. असं म्हणून आता सगळेजण बाहेर जातात आणि राघव लगेचच आता
दरवाजा लावून घेतो आणि राघवने बाहेरून दरवाजा लावल्यानंतर लगेच श्रीधर सुद्धा आतून दरवाजाची आता कडी लावून घेतो. तर लगेच प्रियंका तिकडे आता दुधाचा ग्लास ठेवून येते. तर श्रीधर तिच्या पाठीमागे जातो आणि आता तिचा हात पकडतो. आता प्रियंका खूपच लाजत असते, तिला आता श्रीधरची खूप लाज वाटत असते. तर श्रीधर हळूहळू आता तिच्या जवळ जात असतो. तर प्रेक्षकांनो, ही त्यात एक सॉन्ग लावलेला आहे आणि या दोघांचा रोमॅन्स दाखवलेला आहे. दोघेही खूपच रोमॅन्टिक झालेले इथे आपल्याला पाहायला भेटलेला आहे. पण आता इकडे राघव आणि बंटी मामाने मात्र छान आता यांचा बँड वाजवलेला आहे, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ आता इथे त्यांनी बनवलेला आहे. तर आता ते दोघे रोमॅन्टिक झालेले असतात. तर इकडे आता हे सगळेजण बाहेर आलेले असतात आणि मग सगळे तिथे बसलेले असतात. माधव पण असतो, उमा पण आलेली असते, सगळे असतात. त्यावेळेस वृंदा म्हणत असते की खरं तर ना, हे पैसे मला माधवकडून मिळायला पाहिजे होते, पण त्या श्रीनेच नंबर लावला. मोठ्या भावाच्या आधी बारक्यानेच नंबर लावला. खरंच काय गरज होती त्याला लगेचच असं करायची, लग्न वगैरे. आता हे ऐकून माधवला खूपच वाईट वाटतं, कारण आता वृंदा टोचून आता माधवलाच बोलत असते, त्याच्यामुळे त्याला वाईट वाटत असतं. तर वृंदा पुन्हा म्हणत असते की पण जाऊ द्या, आता काय प्रेमाचा मामला आहे म्हणल्यावर त्याच्या पुढे तरी आपण काय करणार आहे, प्रेमाच्या पुढे काहीच नाही, जाऊ दे, आता जे झालं गेलं ते झालं. मग आता माधवला खूपच वाईट वाटतं, म्हणून आता तो मला म्हणत असतो की आई मी आहे बाहेर, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. मग आता तो तिथून निघून गेल्यानंतर उमा वृंदाला म्हणत असते की काय ग वृंदा, आत्ता ही बोलण्याची वेळ होती का तू असं बोलली, बघ बरं त्याला आता वाईट वाटलं की नाही. त्यावेळेस वृंदा म्हणत असते की ए आय, मी काय चुकीचं बोलली का, जे खरं आहे तेच बोलली ना, याच्यामध्ये मी काय खोटं बोललेले आहे. तुम्हा सगळ्यांना ना माझं तोंडच दिसतं, पण आता हे कसे वागतात ना ते अजिबात दिसत नाही. जाऊ दे, मी तरी काय नादी लागते या सगळ्यांच्या, मला ना फ्रेश व्हायचं आहे, मी जाते आणि फ्रेश होते, असं म्हणून आता वृंदा पण तिथून निघून जाते. मग आता उमा म्हणत असते की मंदा मावशी चल, मला ना तुझ्याबरोबर जरा बोलायचं आहे, तू किचनमध्ये ये. मग आता त्या दोघीही किचनमध्ये जातात. तर इकडे बंटी मामा म्हणत असतो की काय रे राघव, पण आज मज्जा आली ना, मस्त आपण गंमत केली ना, खूप छान मज्जा आली मला तर, तुला आली का. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे मामा, खरी गंमत तर आता इथून पुढे आहे, खरी मज्जा आता इथून पुढे येणार आहे, बघ आता आपण दोघे, म्हणजे मी काय काय केले ना ते तुला कळेलच, असं म्हणून ते हसत असतात. तर वेदा म्हणते की मला पण घ्या ना तुमच्यामध्ये, काय गंमत केलेली आहे, मी पण येऊ का तुमच्या बरोबर. तर लगेच राघव म्हणतो की काय निघाले आमच्या बरोबर, जा, उशीर झालेला आहे, जाऊन झोप लागली ना, लवकर जा, आता जे काही सरप्राईज द्यायचं होतं, डेकोरेशन करायचं होतं ते केलं ना मिळून, आता जाऊन झोप. तर ती म्हणते की असं काय करताय, मला पण घ्या ना तुमच्या टीममध्ये, आपण मिळून करूया जे काय तुम्ही करणार आहे ते, चला ना. तर आता राघव म्हणतो की एकदा सांगितलं ना, अजिबात आमच्या मागं यायचं नाही, कळलं का, जाऊन झोपायचं. आणि तुझी ती वृंदाताई आली ना, जर तिला कंपनी होईल ना, तिच्याबरोबर तेवढीच तू सोबत होशील, तुम्ही दोघी जण मिळून गप्पा मारा, छान गप्पा मारा, भेटा, बोला, तुझं काही कॉलेजमध्ये आहे ते सगळं सांग, ती तुला सांगेल, जा जा, असं म्हणून आता तो तिला कटवतो. तर इकडे आता हे दोघे जण रोमॅन्टिक झालेले असतात. आता इथे राघवने त्यांचा चांगलाच बँड वाजवलेला आहे. तर इकडे श्रीधर आता हळूहळू प्रियंकाला बेडवरती घेऊन गेलेला असतो आणि आता तिला बेडवरती झोपून तो आता हळूहळू तिच्या जवळ जात असतो. तेवढ्यातच आता मोठा आवाज होतो, सायरन वाजल्यासारखा मोठा आवाज होतो. मग ते दोघेही आता दचकतात आणि म्हणत असतात की काय हा कसला आवाज आहे. दोघेही आता घाबरतात, एकदम अशा कानामध्ये कांटाळ्या लागतील एवढा मोठा आवाज असतो, त्याच्यामुळे ते दोघेही एकदम दचकतात. तर राघव इकडे खुश होतो आणि म्हणत असतो की आता मज्जा येणार आहे. आता हा आवाज ऐकून ना दोघांची ना धांदलच उडालेली आहे. आता त्या श्रीधरला चांगलंच आपण आता हे करूया, असं बंटी मामा पण म्हणत असतो आणि सगळेजण इथे हसत असतात. तर इकडे आता पुन्हा श्रीधर म्हणत असतो की जाऊ दे, असेल कशाचा तरी आवाज, आता आपण आपलं काम कंटिन्यू करूया, असं म्हणून आता तो प्रियंकाला पुन्हा आता जवळ घेतो. तर प्रियंका म्हणत असते की श्री, अरे जाऊ दे ना, हा आवाज कसला येतोय ते शोधूया आपण. तर तो म्हणतो की नाही नाही, तू ना शांत बस, आधी ना आपण आपलं काम करूया. तर आता ते पुन्हा दोघे एकमेकांच्या जवळ यायला लागतात. तर आता पुन्हा कुत्र भुकल्यासारखा मोठ्याने आवाज येतो. मग आता पुन्हा ते दचकतात. तर इकडे आता राघव म्हणत असतो की आता ना मज्जा येणार आहे, हा कुत्र्याचा आवाज ऐकून ना त्याची तर आता एकदम जिरणारच आहे. तर माधव म्हणत असतो की अरे हे काय करताय तुम्ही, थांबा, नका करू. तर राघव म्हणतो की गप रे दाद्या तू, आता बघ कशी मज्जा येते ते, असं म्हणून आता ते पुन्हा आता ते
वेगवेगळा आवाज काढत असतात. मग आता इकडे श्री पुन्हा आता दचकतो आणि म्हणत असतो की आता तर ना मला हार्ट अटॅकच येईल, कसला आवाज आहे हा. तर प्रियंका म्हणते की चला आता आपण शोधूया, नक्कीच हे काहीतरी वेगळं असणार आहे. असं म्हणून दोघेही आता इकडे तिकडे शोधायला लागतात, पण आता त्यांना काहीच सापडत नाही. तर आता पुन्हा ते शोधाशोध करत असतात. तर श्रीधरला दिसतं की तिथे मोबाईल आहे. तर तो म्हणतो की अच्छा, हे सगळं राघवने केलंय का. आता तो म्हणतो की बघ हा मोबाईल आहे, याच्यातून आवाज येतोय. मग प्रियंकाला खूपच हसायला येतं. ती आता मोठमोठ्याने हसायला लागते. त्यावेळेस श्रीधर म्हणतो की हसू नका, तू हसू नको, त्या राघवला तर ना मी आता सोडणारच नाही, बघ आता मी त्याला कसं काय करतोय ते. असं म्हणून आता तो लगेचच बाहेर येतो आणि राघवला आवाज देत असतो. तर इकडे राघव म्हणतो की बघ बघ आला, चिडला आता माझ्यावरती, आता माझं काही खरं नाही, चल आता बाहेर. असं म्हणून ते सगळेजण बाहेर येतात. तर आता उमा, मंदा मावशी त्या पण बाहेर आलेल्या असतात. तर राघव म्हणतो की काय रे, काय झालं. तर श्रीधर म्हणतो की आय, ह्याने ना लय घोटाळा केलेला आहे, ह्याने ना रूम मध्ये मोबाईल ठेवला होता आणि वेगवेगळे आवाज त्याच्यामध्ये येत होते, सायरन, त्याचबरोबर कुत्रा, गाढव, हे सगळे आवाज येत होते. तर बंटी मामा म्हणतो की नाही नाही, काही खोटं बोलायचं नाही, असले काही आवाज नव्हते, गाढवाचा काही आवाज नव्हता, हा सायरन आणि कुत्रा होता पण गाढव नव्हता, काही खोटं बोलायचं नाही. तर श्रीधर म्हणतो की अरे मामा, माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय, ह्या राघवला तर ना मी सोडणारच नाही, उद्या तू भेट, बघ आता मी कसा काय करतोय. तर राघव म्हणत असतो की काय रे, उद्या भेट उद्या भेट म्हणतोय, मी तुझा बारका भाऊ आहे ना, आणि बारक्या भावाला असं बोलतात का, सांग ना, असं बोलतात. अरे मी तुझं लग्न लावून दिलेलं आहे, हे विसरला का, माझ्यामुळेच तू आज प्रियंका वहिनी बरोबर आहे. त्यावेळेस श्री म्हणत असतो की आता सारखं तेच म्हणून दाखवणार आहे का, अरे तू ना ह्या घरातला फॉल्टी पीस आहे, फॉल्टी पीस, तुझ्यामुळे ना आज मला लय त्रास झालेला आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की कसला त्रास झालेला आहे, अरे तू तुझ्या कामावरती फोकस करायचा ना, इकडे तिकडे कशाला लक्ष देत बसला. तर उमा म्हणत असते की राघव, पुरे झालं, अरे तुम्ही दोघं काही लहान बाळ आहात का भांडणं करायला, अजिबात भांडण करू नका. तर पुन्हा ते भांडण करायला लागतात. तर मंदा मावशी म्हणत थांब, हे दोघे ना असं ऐकणार नाहीत, मी ना आता साहेबालाच आवाज देते, मग बघ कसे काय दोघेही शांत बसतील. असं म्हणून आता ओ साहेबा, असं म्हणून आता मंदा मावशी जोरात ओरडते. तर लगेचच श्रीधर आणि राघव म्हणजे सगळेच आता घाबरतात आणि म्हणत असतात की नाही नाही मंदा मावशी, असं काही करू नको. राघव म्हणतो की माझं चुकलं, मी मान्य करतो माझं चुकलं, पण साहेबांना काही उठवू नको, ते जर उठले ना मग काही खरं नाही. श्री, माझं चुकलं, मला माफ कर. असं म्हणून आता तो श्रीची माफी मागतो आणि मग सगळेजण आता इथे खाली मान घालून उभा राहिलेले असतात. तर आजचा भाग येथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियंका श्रीधरला म्हणत असते की हे बघ श्री, खूप उशीर झालेला आहे आणि तू अजून अंघोळ केली नाहीये, आप्पांना जर कळलं ना तर काही खरं नाही, जा लवकर अंघोळ कर. मग श्रीधर अंघोळ करण्यासाठी जातो आणि त्याला असं वाटत असतं की बाहेर प्रियंकाच आहे, म्हणून आता तो प्रियंकाला टॉवेल मागतो आणि प्रियंकाचा हात समजून तो राघवलाच ओढून घेतो. तर राघव म्हणतो की काय अरे, काय काय अजून बघावं लागणार आहे. तर इथे कॉमेडी त्यांची चाललेली असते. दुसरीकडे आपण पाहतो की आता अन्विता तिच्या आईला म्हणत असते की म्हणजे छायाला म्हणत असते की त्या दिवशी भूत म्हणून तू ज्याला घाबरली होती ना, ते भूत नव्हतं, तो राघव आणि ती प्रियंका होती. त्यावेळेस आता हे सगळं पाठीमागून आता पद्मा आणि भास्कर ऐकतो आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता पद्मा म्हणत असते की काय ते दोघे जण होते, त्यांची हिंमत कशी झाली इकडे यायची. तर भास्कर पण म्हणतो की हा ना, माझ्या घरी यायची त्यांची हिंमत कशी काय झाली. तर चला प्रेक्षकांनो, आता उद्या पद्मा कोणता नवीन तमाशा करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.